पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गया व्रजन पितराचे ऋण. महाराज सांगतात की अशा पद्धतीनं जर आम्ही त्या भगवान परमात्म्याच्या चरणावरती आमचा नरदेहरूपी पिंड जर विचाररूपी कराच्या माध्यमातून जर समर्पित केला तर काय होत. महाराज म्हणतात माझे झाले गया व्रजन पिटले पितरांचे ऋण. वाद वडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता जे गयेला जाऊन आम्हाला करावं लागत होतं ते सर्व आता जाऊन केलंच पाहिजे याची आवश्यकता देखील आता राहिलेली नाही. माझे झाले गया व्रजन पिटले पितरांचे ऋण. कारण या योगाने असणारं वाद वडिलांचं जे आमच्यावरती ऋण होतं ते काय झालेलं आहे, फिटलेलं आहे. परंतु ते फिटण्याकरता आम्ही काय केलं. महाराज म्हणतात केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. या ऋणातून उतराई होण्याकरता महाराज आम्ही म्हणतात कर्मांतर केलं. काय कर्मांतर केलं बाबा, तर आम्ही कर्मांतर केलं व्यवहारिक पद्धतीने अगदी जर बोलायचं झालं, आपल्या वारकऱ्याच्या भाषेत जर सांगायचं झालं तर उपजलिया पिंडा मरण सांगा ते. महाराज म्हणतात जो जन्माला आलेला आहे त्या प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे, नाही का. कारण जन्माला आला म्हटलं की आमचं जाणं देखील निश्चित आहे. लक्षात घ्या, जो कोणी जन्माला म्हणून येतो त्या प्रत्येक अरे येत म्हणून नाही आले अवतार येरते पामर जीवके. भगवान परमात्मा जर येत असेल त्याला जावं लागत असेल तर तुम्हा आम्हाला सामान्य जीवाची काय देत आहे महाराज. प्रत्येकाला जावं लागणार आहे. लक्षात घ्या, ज्याला अस्थि धातू प्राप्त झालेला आहे, ज्याला जायते धातू प्राप्त होणार आहे, ज्याला जायते धातू प्राप्त झालेला आहे, ज्याला वर्धते धातू प्राप्त होणार आहे, ज्याला वर्धते धातू प्राप्त झालेला आहे, त्याला विपरिणमते धातू प्राप्त होणार आहे आणि ज्याला विपरिणमते धातू प्राप्त झालेला आहे त्याला एक दिवशी विनश्यती म्हणजे नष्ट व्हावंच लागणार आहे. विठाला बाबा ज्ञानोबारायांच्या भाषेत जर भगवान श्रीकृष्ण परमात्मा देखील गीतेमध्ये सांगत असताना म्हणतात जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य तस्मात् परिहार्यर्थे न त्वं शोचितुं अर्हसि. अर्जुना ज्यावेळेस शोक करत होता, तो शोक करत असताना भगवान परमात्मा म्हणतात तुला शोक करण्याची आवश्यकता नाही. अर्जुन म्हणतो मी मारणार आहे, ते मरतील. तर भगवान परमात्मा म्हणतात अरे तू मारणार आहे ते मरणारे आहेत, तू नाहीच मारलं म्हणजे ते काय अमर आहेत का. जाणार तर आहे पण हे धर्मयुद्ध आहे, त्याकरता शोक करण्याची आवश्यकता नाही. सांगायचं काय जातस्यहि ध्रुव मृत्यू. जो जन्माला आलेला आहे तो जाणार आहे, जो गेलेला आहे तो पुन्हा जन्माला येणारच आहे. माऊली ज्ञानोबारायांच्या भाषेत जर बोलायचं झालं उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घड्याळातील असणारा काटा जसा बारावरती येतो पुढे सरकतो, पुढे सरकतो पुन्हा बारावरती येतो, पुन्हा पुढे सरकतो. राट गाडगचं जसं फिरणं चालू आहे तसं आमचं येणं जाणं हे चालूच आहे. विठाला प्रत्येक जण येतो जावं लागतं. हे जरी खरं असलं तरी देखील जन्माला आल्यानंतर काही गोष्टी महत्वाच्या आहेत. जन्माला आल्यानंतर आपल्या जीवनातील जर आपण विचार केला तर काही संस्कार सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये 16 संस्कार प्रमुख आहेत आणि त्याच्यामध्ये 2 उपसंस्कार सांगितलेले आहेत. असे 16 48 असे 48 संस्कारांनी जीवनयुक्त माणसाचं जीवन असलं पाहिजे असं म्हटलेलं आहे. मनयो यत्र गच्छन्ते तत्र गच्छन्ते वानराः शास्त्राणि यत्र गच्छन्ते तत्र गच्छन्ते नराः. अर्थात शास्त्राने जशा पद्धतीनं आम्हाला जीवन जगायला सांगितलं तशा पद्धतीनं जो जीवन जगतो त्याला नर असं म्हटलं जातं. ऐका बरं, शास्त्राने जशा पद्धतीनं आम्हाला जीवन जगायला सांगितलं तशा पद्धतीनं जो जीवन जगतो त्याला नर असं म्हटलं जातं. आणि आपल्या मनाचा आगाऊपणा करून मनाचा शहाणपणा करून जो जीवन जगतो त्याला वानर म्हटलं जातं. मग आपण नर का वानर हे घरी जाऊन निवांत विचार करायचा नाही का. सांगायचं काय या संस्काराने युक्त होऊन आमचं जीवन असणं गरजेचं आहे. आणि या संस्कारामध्ये 3 सोहळे सांगितलेले.
एक जन्म सोहळा आहे, दुसरा लग्न सोहळा आहे आणि तिसरा मृत्यू सोहळा आहे. विठाला लग्न सोहळा, दुसरा जन्म सोहळा आणि तिसरा मृत्यू सोहळा. दोन सोहळे आपल्या हातात नाही. जन्माला यायचंही आपल्या हातात नाही आणि जायचं हेही आपल्या हातात नाही. फक्त एकच आपल्या हातात आहे, तो म्हणजे लग्न सोहळा. पण तो बऱ्यापैकी चुकू वाटत नाही माणसाला. नाही, सांगायचं काय आहे की हे तीन सोहळे आहेत. जन्म सोहळा माणसाला आनंदी वाटतो, जन्माला आल्यानंतर आम्हाला आनंद होतो, उत्सव आम्ही साजरा करतो. लग्न सोहळा आम्हाला आनंदी वाटतो, मोठ्या थाटामाठामध्ये आम्ही साजरा करतो. पण शास्त्रकारांनी मृत्यूला देखील सोहळा म्हटलेला आहे. आम्हाला मात्र मृत्यू हा सोहळा वाटत नाही. सामान्य जीवाला मृत्यू म्हणजे आम्हाला दुःख वाटतं, मृत्यू म्हणजे आम्हाला आलेलं संकट वाटतं. पण संत महात्मे, शास्त्र, वारकरी संप्रदाय आपण विचार केला तर मृत्यूला देखील सोहळा म्हणलेला पाहायला भेटतं. पण मृत्यू सोहळा म्हणून संत महात्म्यांनी किंवा शास्त्राने आम्हाला जरी सांगितलेला असेल तर तो ठरतो केव्हा ते महत्वाचं आहे. जन्माला आलेले प्रत्येक जण जातात, परंतु प्रत्येकाचा मृत्यू हा सोहळा म्हणूनच होईल असं सांगता येत नाही. मृत्यू हा जर सोहळा म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत. लक्षात घ्या, मृत्यू सोहळा कधी ठरेल? आद्याचार्य शंकराचार्य यांच्या जर विचाराने बोलायचं जर का झालं तर ज्याचा जन्म आणि ज्याचं मरण हे जे आहे दोन गोष्टी, येणं आणि जाणं. जन्माला जो आलेला आहे त्याला पुन्हा जन्मालाच यावं लागणार नाही आणि जो गेलेला आहे त्याला पुन्हा जावंच लागणार नाही. अशा अवस्थेला प्राप्त होणं त्याचा मृत्यू हा सोहळा आहे. अर्थात मरणाला ज्याने मारलेला आहे, हो मरणाला ज्याने मारून टाकलेला आहे तो सुख सोहळा अनुपम्य. महाराज म्हणतात असा ज्याच्या जीवनात घडलेला प्रकार असेल त्याचा खरा हा सोहळा काय आहे? अनुपम आहे. त्याला उपमास देता येणार नाही एवढा अलौकिक सोहळा हा मग मृत्यू सोहळा आहे. पण कधी? ज्याने मरणाला मारून टाकलेलं आहे. मरण माझे मरून गेले, नाही का, असं मरणाला ज्याने मारलेलं आहे, आपला मरणाचाच ज्याने मारलं त्याचा सोहळा मृत्यू वाचतो. आणि हे जर घडलं तर मग मात्र जशा पद्धतीनं जन्म सोहळा लग्न सोहळा तसा मृत्यू हाही सोहळा म्हणून आम्हाला जीवनात उपभोगता येतो. हे कर्मांतर आम्ही केलेलं नाही का? केले कर्मांतर, असं कर्मांतर आम्ही आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे. आणखी थोडस पुढे जायचं, प्रत्येक व्यक्ती जातो, जाणाऱ्याच्या ठिकाणी कमीत कमी आम्ही नामचिंतन आमच्या मुखामध्ये असणं गरजेचं आहे. कारण नाम जर आम्ही धारण केलं तर ते नामच आम्हाला पुढची सद्गती प्राप्त करून देतं, नाही का? नामाची या सहस्त्रवरी नामा या उधारी सजोनिया संसारी तारू झाला. हा संसार रूपी सागर तरण्याला नामच आम्हाला काय आहे? ती असणारी नाव आहे. नामरूपी नावेमध्ये जर आम्ही बसलो तर हा संसार रूपी सागर सहज आम्ही करून जात असतो. म्हणून ते नाम आमच्या मुखामध्ये असलं पाहिजे. कमीत कमी आपण बसून त्याच्या जवळ काय केलं पाहिजे? नाम चिंतन केलं पाहिजे. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ वगैरे केला तरी काय होतं? ते नाम त्याच्या कानावरती पडतं आणि त्याला गती प्राप्त होत असते. आपण जर का पाहिलं, एखादा व्यक्ती जातो, एखादा व्यक्ती गेल्यानंतर कमीत कमी 3.5 तास तरी आपल्याकडे ठेवतात. त्याचं कारण काय आहे? थोडासा विचार केला बारकाईन तर लक्षात येईल. व्यक्ती जो ठेवला जातो, आता बरेच लोक म्हणतात बाबा त्यांचा मुलगा थोडासा लांब आहे, बाहेर आहे, मुलगी लांब परगावी आहे, यायला वेळ लागतो, म्हणून लोक घरातील काय करतात? ठेवतात. पण खरं कारण जर विचारशास्त्राच्या दृष्टीने आपण घेतलं विचारात तर पाहुणे मंडळी किंवा रावळे यावेत म्हणून ठेवावं ही शास्त्रीय दृष्टिकोन नाही. शास्त्रीय दृष्टिकोन त्याच्या पाठीमागचा थोडासा वेगळा आहे. ज्या वेळेस हा देहातून प्राण निघून जातात, ते प्राण गेल्यानंतर दुसऱ्या देहामध्ये प्रविष्ट करण्यासाठी 8 घटिका शास्त्रामध्ये सांगितलेले. आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिटाची असते. अशा 8 घटिका म्हणजे जवळजवळ 3.25 तास ते 3.5 तासाच्या जवळचा कालावधी आहे, जो कालावधीमध्ये या देहातील निघालेले प्राण दुसऱ्या देहामध्ये जाण्याकरता लागतात. आणि जर त्या वेळेमध्ये त्या असणाऱ्या सूक्ष्म जीवाला जर दुसरा देह प्राप्त झाला नाही तर पुन्हा तो असणारा सूक्ष्म देह त्याच देहामध्ये येतो आणि मनुष्य गेलेलाही जिवंत होतो. असे अनेक उदाहरणं आपल्याला देखील पाहायला भेटतात.
ज्या वेळेस हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये आपण एखादा व्यक्ती असतो, गेला म्हणून डॉक्टर जाहीर करतात नाही का, सांगतात व्यक्ती गेलाय, परंतु थोड्या वेळाने पुन्हा तो जिवंत झालेला आपल्याला पाहायला भेटलेल्या घटना अनेक आपण बघितलेल्या. कारण काय? त्याचं कारणच हे आहे की त्याला जर दुसरा देह नाहीच भेटला तर पुन्हा तो देह त्याच देहामध्ये, स्थूल देहामध्ये येतो आणि मनुष्य जिवंत होतो. विडाला आणि म्हणून असणारा तो देह कमीत कमी 3 तास 3.5 तास ठेवण्याची प्रथा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला पाहायला भेटते. लक्षात घ्या. आपण जर विचार केला, त्याला ज्यावेळेस असणारं जे देह प्रेत आहे, त्या प्रेताला पूर्वीच्या काळामध्ये काही मंडळी असायची बांधणारी विशेष, ते देखील त्याला बांधताना उपरण्यानं बांधायचे. त्याला उपप्रावरण नावाचा संस्कार म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये काही कच्चं धान्य ठेवलं जायचं, त्याची गाठ मारली जायची आणि ज्या वेळेस ते असणारं प्रेत उचललं जायचं, त्याला ज्या एका विशिष्ट ठिकाणी वेशीच्या बाहेर ठेवलं जातं, त्याला महाराष्ट्रामध्ये एकच नाव, काय? विसावा. हा, तो म्हटले प्रेत गावातून बाहेर काढलं की वेशीजवळ दिला जातो विसावा, पण तो कधीच नसतो विसावा. खरं तर मरणाऱ्याच्या नावाखाली खांदेकरी 2 मिनिट बसावा म्हणून नाव, असं नाही, असं नाही. ते विसावा जो आहे तो काय, तर त्याचं शास्त्रीय कारण असं आहे, जे अमान श्राद्ध म्हटलं जातं. म्हणजे ते जे कच्चं धान्य आहे, ते कच्चं धान्य तिथं ठेवलं जातं आणि त्याच्या जीवनाची पुढची वाटचाल खऱ्या अर्थानं तिथून सुरुवात झालेली असते आणि म्हणून तो त्या ठिकाणी विसावा असतो नाही का. आणि म्हणून मग तिथून नेल्यानंतर स्मशानामध्ये देखील त्या ठिकाणी उदक तर्पण विधी होतो, पाणी शिंपडलं जातं, सारवलं जातं, सरपण रचलं जातं आणि मग त्याच्यावरती देह ठेवतात. सर्वात महत्वाचा येणारा विधी तिथला जर कोणता असेल नंतरचा, तर तो तर्पण विधी असतो, पाणी पाजण्याचा विधी असतो. ज्यावेळेस असणारा मुलगा पाणी पाजत असतो, ते पाजताना कशा पद्धतीने पाजलं जातो? ग्लास, तांब्या, जग, मग चमचा, हा चमच्याने ना. आता चमचा पाणी पाजायचंच नसतं, पण तरीही काही लोक तिथं चमचेपणा करतात, तो भाग वेगळा असतो त्याही वेळी नाही का. पण खरं सांगायचं तर पाणी जे दिलं जातं ते कशाने दिलं जातं, तर आपल्या पितृ लोकांना जर वाड वडिलांना ते पाणी द्यायचं असेल तर ते पाणी अंगठ्याकडून दिलं जातं. कुठून? अंगठ्याकडून. त्याचं कारण असं आहे, आपलं जे हात आहे, या हातामध्ये ज्या वेळेस आपण आचमन करतो म्हणजे स्वतः करता पाणी घेतो, त्यावेळेस हाताच्या या बाजूने घेतलं जातं. ज्यावेळेस भगवंताला समर्पण समर्पित म्हणून आपण देत असतो, करत असतो, त्यावेळेस बोटाच्या या बाजूने पाणी दिलं जातं, तेव्हाच देवाला प्राप्त होतं. आणि ज्या वेळेस आपल्या वाड वडिलांना पितृ लोकांना पाणी द्यायचं असतं, त्यावेळेस या अंगठ्याच्या दिशेनं दिलं जातं, कारण इकडं पितृ लोकांचं स्थान आहे. इकडून दिलं तरच ते पितरांना पाणी प्राप्त होतं, म्हणून अंगठ्याने पाणी देण्याची प्रथा ती सर्वात महत्वाचा विधी तो एक आहे. विढाला पद्धतीने ते पाणी दिल्यानंतर मग त्याच्यानंतर असणारा जे एक महत्वाचा विधी येतो तो म्हणजे मडकं, ते असणार अग्निदाह संस्कार. अग्निदाह संस्कार ज्यावेळेस द्यायचा असतो त्यावेळी देखील देहात दहती यज्ञात भवती म्हटलेला आहे. तो देहाला अग्नी देणं हा एक यज्ञ सांगितलेला आहे. म्हणून त्यावेळेस देखील, आता पूर्वीच्या काळामध्ये देखील बघा, तूप वगैरे, खोबऱ्याच्या वाट्या, कापूर, ह्या सगळ्या गोष्टी वापरात असायच्या. आता लोक बदल चालला, तूप एवढं महागन कोणाला काय वाटतं नाही का, म्हणून लोक रॉकेल, पेट्रोल काही घेतात आणि त्या योगाने तो असणारा त्या ठिकाणी टाकलं जातं. पण शक्यतो जेवढं जास्तीत जास्त आपणाला होईल, खोबरं असेल, गौरी असेल, त्या ठिकाणी असणारा कापूर असेल, तूप असेल, या सर्व गोष्टींनी तो यज्ञ, त्या गोष्टी घडल्या पाहिजेत. कारण देहात दहती यज्ञात भवती म्हटलेला आहे, तो यज्ञ त्या योगाने घडत असतो. मग यज्ञात आहुती कशाची असते? तुपाची का रॉकेलची? तुपाची असते, लक्षात घ्या. म्हणून त्या ठिकाणी तशा पद्धतीनं ते अग्निदाह संस्कार झाला पाहिजे. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे असणारा मुलगा मडकं घेतो आणि त्या ठिकाणी फेरी मारतो आणि मग तो असणारा घट त्या ठिकाणी फोडला जातो. महाराज म्हणतात, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. या ठिकाणी असणारा घट फिरवला जातो आणि चरणाजवळ आणून त्या ठिकाणी फोडला जातो आणि त्यावेळेस बोंब केली जाते. ती बोंब कशाची आहे? महाराज म्हणतात, महावाक्य ध्वनी.
महावाक्य ध्वनी बोंब झाली. महाराज म्हणतात की त्या ठिकाणी तो घट फिरवला जातो आणि चरणाजवळ आणून फोडतात. त्यावेळेस बोंब केली जाते. ती बोंब म्हणजे महावाक्याची बोंब आहे. महावाक्य म्हणजे काय आहे ते आपल्याला सर्वांना आधी कळणं गरजेचं आहे. शास्त्रात दोन वाक्य सांगितले, एक अवांतर वाक्य आणि दुसरं महावाक्य आहे. अवांतर वाक्य म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त भगवान परमात्म्याचा नाम रूपाचा निर्देश केलेला असतो. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म म्हटले. ब्रह्म कसा आहे, देव कसा आहे, जो सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, त्याला देव म्हणा. हे अवांतर वाक्य झालं. आणि महावाक्य कशाला म्हटलं जातं? तत्वमसी हे महावाक्य आहे. काय आहे? महावाक्य. तत्वमसी म्हणजे काय? ते जे परमात्मा आहे तो तूच आहे, दुसरा काय नाही. अर्थात जीवाचं आणि देवाचं ज्या वाक्याने ऐक्य केलं जातं त्याला महावाक्य म्हणतात. विढाला जीवात्मा आणि परमात्मा हा वेगळा नाही, तो एकच आहे. हे ज्या वाक्यानं सांगितलं जातं त्याला महावाक्य म्हणतात. महाराज म्हणतात त्या वाक्याची बोंब तिथं केली जाते. म्हणजे याचा अर्थ काय? तिथं मोठ्यानं ओरडून सांगितलं जातं की अरे बाबा, हा जीवात्मा हा परमात्माच आहे, तो वेगळा नाही. आणि त्याचं प्रतीक म्हणून ते मडकं असतं. ते जे फोडलेलं आहे ते का फोडायचं? कारण जीवात्मा म्हणजे घटाकाश आहे आणि परमात्मा म्हणजे महाकाश आहे. मग आता हा जीवात्मा गेला, मग तो कुठं गेला? तर ते सांगितलं घटाने. तो घट फुटला, घटातलं आकाश कुठं गेले? कुठं जाईल? घट फुटला, घटातलं आकाश कुठं जाणार? फुटल्यावरती महाआकाशामध्ये विलीन होणार. बरोबर आहे? घटातलं आकाश महाआकाशामध्ये विलीन होतं. तसं हा जीवात्मा आता गेला, मग कुठे गेला? तर हा जीवात्मा आता परमात्म्यामध्ये विलीन झाला. हे सांगण्याकरता ते घट आणि महावाक्याचं प्रतीक सांगण्याची प्रथा आहे. विठाला म्हणतात की केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर. ती हरिहर नावाची त्या ठिकाणी बोंब करतो आणि हे सर्व अनेक कर्मांतर अशा पद्धतीनं केलेलं आहे. आणि म्हणून माझे झाले गयावर्जन पिटले पितराचे ऋण. आता आमच्या वाडवडिलांचं आमच्यावरती ऋण राहिलेलं नाही. एवढंच नाही, महाराज म्हणतात जे काही भार ऋणाचं आमच्यावरती वाडवडिलांच्या झालेलं होतं ते उतरलेलं आहे. अभंगाच्या शेवटच्या जे भार आहे, जे ऋण आहे, ते ऋण आमच्यावरून काय झालेलं आहे? उतरलेलं आहे. तुका म्हणे भार, तुका म्हणे माझे भार उतरिले ओझे. जे ऋणाचं ओझ, जे भार आमच्यावरती झालेला होता ते काय झालेलं आहे? आता उतरलेलं आहे. आणि त्यामुळे माझे झाले गयावर्जन पिटले पितराचे ऋण. आता गयला जावं या सर्व गोष्टी करायची आवश्यकता नाही, कारण पिंड पदावरी दिला पुली एकरी. माझे झाले गयावर्जन पिटले पितरांचे ऋण. झालेली सेवा माऊली ज्ञानोबराचे गुरु तुकोबाराय पंढरेश पांडुरंग भगवान परमात्मा त्याचबरोबर ज्या घराण्यामध्ये परंपरेमध्ये जन्माला आलो त्यांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या आणि ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत ते म्हणजे आदरणीय वैकुंठवासी शंकररावजी नितीनजी अर्थात नाना संपत्ती पताळे यांच्याही चरणी समर्पित करतो. सर्व भाविक भक्तांच्या चरणी समर्पित करून सेवेला तिथेच पूर्णविराम. तुकाराम.
वाजवली जाते. जाता जाता सर्वांना एक सूचना द्यायची होती. ती म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर टिंबुकरवाडा येथे श्री गुरु उद्धव महाराज अर्थात दादा त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने एक दिवसीय भव्य दिव्य असा महोत्सव श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये आयोजित केलेला आहे. येत्या 4-5 दिवसा म्हणजे 25 तारखेला त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. सर्वच मंडळी मोठ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी बोलवलेले आहेत. एकच दिवसाचा उत्सव आहे. सकाळी 10 ते 12 भजन आहे आणि संध्याकाळी 5 ते 7 कीर्तन भोजन वगैरे करून ज्यांना जायचं आहे त्या लोकांना जाता यावं म्हणून कीर्तन ही 5 ते 7 ठेवलेलं आहे. मुख्य उत्सवातील असणारा कीर्तनाचा उत्सव आहे. त्यातील असणाऱ्या त्या कीर्तनापर्यंत आपण ही सर्व मंडळींनी बहुसंख्येने पंढरपूरमध्ये टेंभुकरवाड्यामध्ये यावं ही सर्वांना एक विनंती करतो, प्रार्थना करतो आणि झालेली सेवा पुनश्च एकदा माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबाराय पंढरीशी पांडुरंग भगवान परमात्मा यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय
नाही पडिलो मृत्यूची या कार्या उपास नाही पावलो आयुष्याना कार्याकारण मुले शेत गेले ते पुढे खोटी पावता थडी स्वप्नी झाली ओढावडी नासली जागृतीकडे साथ जोडी शेवटी गोडदास तुम्हा पावविली हाक देणे निसर्गा धाक तुमचे भाते कौतुक जे शरणांगत लोक रक्षावी रवीच्या नावे निशेचा नाश उदय होताची प्रकाश आता कायचा मधोष तू जगदीश कैवानी आता जळो देह सुपदम मान नगरी तयाचे साधन तू जगदीश नारायण रोशन तुका म्हणे कल्पनेची बाला भोगोली काळी अंकाराचा वारा मिळाला गोराजसा मनितया असावे कल्याण मागणे पुनर्पती आहे या संताशी विवेकची मदती तुका म्हणे अवतार पूर्वी म्हणते उपाय संता ज्ञानदेव दिले नाही आता